सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू द्या जवरी उजाडू दे आज। आजच्या दिवशी आपण कांदा पीक व्यवस्थापन व इतर भाजीपाला व्यवस्थापन या विषयावरती आपण आज चर्चा करून जमलेलो आहोत। तर आज या ठिकाणी कांदा पीक व्यवस्थापन करत असताना येणाऱ्या समस्या तोपर्यंत थोडक्यामध्ये कंपनीची माहिती सांगतो। USK ॲग्रो सायन्सेस ही कंपनी 1998 मध्ये कंपनी स्थापन झालेली आहे। 1998 पासून ते आज 230 प्रोडक्ट आज कंपनीने शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये दिलेले आहेत। त्याच्यामध्ये बाहुबली असेल, हंस असेल, एमएलराइट आहे, सुपरस्टार 9 आहे। SRP चांगला ब्रँड। आमच्या कंपनीचे एमडी श्री माळी साहेब, श्री चव्हाण साहेब यांनी अभ्यास केला की पिकामध्ये सिलिकॉन दिल्यावरती ऍक्च्युअली काय फरक पडतो किंवा सिलिकॉन दिल्यावरती पिकांना कशा प्रकारे फायदा होतो। अभ्यास केल्यावरती असं लक्षात आलं की सिलिकॉन दिल्यानं पिकांमध्ये मिळणारी कावती, पत्तीचा रफनेस असेल किंवा रोगांविरुद्ध काम करण्याची पिकांमध्ये होणारी ताकद, त्या गोष्टी लक्षामध्ये आल्यावरती आमच्या कंपनीच्या एमडीने सिलिकॉन युक्त खतांचा वापर त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी चालू केला। त्याच्यामध्ये SRP आहे, SRP 9 आहे, ज्याच्यामध्ये मोनोसॅलिसिलिक, ऑर्थोसॅलिसिलिक, पॉलिसॅलिसिलिक फॅकल्टीमध्ये कंपनी आज काम करत आहे। त्याच्यामध्ये प्रगती इरिगेशन असेल, जो इरिगेशन डिपार्टमेंट आहे, पीजरमध्ये USK ॲग्रो सायन्सेस काम करते। त्याचबरोबर SRP ऑर्गॅनिक्स अँड केमिकल्समध्ये ऑल पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत। तर अशा प्रकारे जवळजवळ 130 प्रोडक्ट आज कंपनी आज शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये या ठिकाणी देत आहे। तर आजच्या या मीटिंगमध्ये आपण कांदा पीक व्यवस्थापन संदर्भामध्ये लागवड करत असताना येणाऱ्या समस्या असतील, त्याच्यामध्ये बेसल डोस असेल, बेसल डोस घ्यायचा तर कोणता घेतला गेला पाहिजे, तो कधी दिला, पीक व्यवस्थापन करत असताना येणाऱ्या समस्या, त्याच्यामध्ये पीळ रोग असेल, त्याचबरोबर ट्रिप्स अटॅक असेल किंवा पातीची अनावश्यक वाढ असेल, करपा असेल किंवा फुगवण न मिळणं असेल, ह्या ज्या काही समस्या आहेत या समस्येवरती आज आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत। तर आजच्या या चर्चेमध्ये आता स्पेशली मी या आपण जो प्रोग्राम घेतलाय त्या प्रोग्रामला मी पर्टिक्युलरली चर्चासत्र शब्द वापरला। चर्चा म्हणजे काय कोणी सांगावं, या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। वेळात वेळ काढून या ठिकाणी चर्चासत्रासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपले प्रथमतः मी आभार व्यक्त करतो। आणि आपल्या चर्चासत्राला एक थोड्याच वेळात 5-7 मिनिटात आपण सुरुवात करूया। तोपर्यंत सर्वांनी जिथं खुर्ची मिळेल तिथं आसन सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू द्या जवरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाकड्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावल तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली मनाशी ध्यास
आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. तर मी या ठिकाणी दरेल गावचे प्रथम नागरिक सन्माननीय पप्पूजी कोलगर यांचा सत्कार माननीय अनिल अवकर साहेब यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. घेऊन आज तुडावा वाट तू चोकून देर तुझा तू सार तुडावा वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं सरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनकटाच जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज दाऊर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ अजून 2-4 राज्यांमध्ये आपण अविरत शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आपण आहोत आणि शेतकऱ्यांनी पण मोठ्या प्रमाणात USK ग्रुप ऑफ कंपनीजला पाठिंबा दिला आहे. SRP वगैरे SRP टायकून हे आपले सुरुवातीचे प्रोडक्ट होते. आता आपली भरपूर मोठी रेंज आहे. शेतकऱ्यांसाठी काय चांगलं देता येईल हे कंपनीनं आपल्या पहिल्यापासून वाक्य आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं भलं तर जगाचं भलं असं कंपनी वाटतं. तर मी जास्त वेळ न घेता सन्माननीय दीपक सर्व शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी USK ॲग्रो सायन्सेस तसेच SRP ऑर्गॅनिक्स अँड केमिकल्समध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आज दरेल या गावामध्ये USK ॲग्रो सायन्सेस आणि मानसी ॲग्रो एजन्सीज मनमाड यांच्या संयुक्त उद्यमाने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आजच्या या ठिकाणी आपण कांदा पीक व्यवस्थापन असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल किंवा इतर कोणतेही भाजीपाला पीक असेल या पिकांवरती चर्चा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. आता मागाशी मी सांगितले की तर ती काही नुसती मिटिंग होऊन जाईल. आपल्याला चर्चेमधून आपल्याला ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत. तर गीते साहेबांनी कंपनीची ओळख करून दिलेली आहे. तर आज आपण पाहणार आहोत की कांदा पीक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या समस्या, त्याच्यामध्ये लागवडी करण्यापूर्वी कोणता पेशंट डोस निवडला गेला पाहिजे किंवा तो कधी टाकला पाहिजे, त्याचबरोबर लागवडीनंतर येणाऱ्या समस्या, त्याच्यामध्ये मररोग असेल, त्याचबरोबर पातीची अनावश्यक वाढ असेल किंवा थ्रिप्स अटॅक असेल, फुगवण न मिळणे ही समस्या असेल, काजळी पडणं असेल, ह्या ज्या काही समस्या आपल्याला दिसून येतात तर त्या समस्येवरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. माहिती कांदावर्गीय किंवा कंदवर्गीय पीक आहेत त्या पिकांमध्ये जर का कांद्याचा जर का आपण विचार केला तर कांद्याला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये असेल अशा पिकांमध्ये जर का आपण विचार केला तर कांदा पिकाला जे काही महत्त्व प्राप्त झाले ते अतिशय मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्याचबरोबर 10 ते रुपयांचं परकीय चलन त्या ठिकाणी प्राप्त होतं. कांद्याची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र असेल, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. जे काही कांद्याचं उत्पादन आहे त्याच्यापैकी महाराष्ट्राचं जर उत्पादन बघितलं तर जवळजवळ 35% सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं कांदा पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. महाराष्ट्रामध्ये 40% उत्पादन एकट्या नाशिकचे, तर देशातील 18% उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यातून केलं जातं. म्हणजे महाराष्ट्राचं जे काही उत्पादन आहे टोटल भारतीय उत्पादनापैकी 40% उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रामधून केलं जातं. आणि अख्ख्या भारतामध्ये जर काही विचार केला तर नाशिकचं एकट्या जिल्ह्याचं उत्पादन हे 18% आहे. ह्याचं मेन कारण जर का आपण बघितलं तर कांद्याची लागवड करण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही वातावरण आहे ते वातावरण अतिशय पोषक असल्याकारणाने मी तुमचं आभारी आहे. तर कांदा पिकामध्ये तुमच्या इथं कांदा हे मेन पीक आहे असं सांगितलं. तर कांदा पिकामध्ये उत्पादन जर तुम्हाला चांगलं घ्यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तुमची रोपवाटिका जी आहे म्हणजे तुम्ही जे रोप टाकता त्यावेळेला काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ते का सांगितले गेले, तुमचं जर बीजच शुद्ध असेल तर तुमचं कोणताही क्रॉप म्हणजे तुमचा शेवट हा चांगलाच होणार.
त्याच्यामुळे तुम्ही जे रोप टाकणार आहे त्या रोपासाठी तुम्ही काळजी घेणं महत्वाचं आहे. म्हणजे ते रोप पूर्ण खूप वाढलेलं नसावं. जर वाढलेलं असेल तर वरून शेंडा कापणं आणि ते लावणं, त्याला चांगला मुळवा असला पाहिजे. तर हे येण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला जर त्याची पाण्याची निचरा होणारी जमीन पहिली निवडावं लागेल. तसं तुमच्याकडे जमीन असेलच असं मी हे करतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तिथं रोपवाटिका टाकता त्यावेळी तुम्हाला जर तुमची जमीन हलकी असेल तर तिथं तुम्हाला 1846 सारखं किंवा 24 सारखं खत टाकणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर किंवा सुपर फॉस्फेट सारखं फळे हे सुद्धा तुम्ही गृहीत धरणं गरजेचं आहे. की आपण आता मागच्या वर्षी तिथं जर तुम्ही एखादं सोयाबीन सारखं पीक घेतलं असेल किंवा मक्यासारखं पीक घेतलं असेल, तिथं तुम्ही जर मक्याला लवाळ्याला जर तुम्ही सेंब्रासारखं तणनाशक मारला असेल, त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, खताचे डोसेस असतील किंवा स्प्रे असतील किंवा कांद्याची लागण कशी करायची किंवा रोपं कशी तयार करायची याबद्दल तुम्हाला सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे. याचबरोबर एक 2 स्प्रे माझ्या लक्षात आले की हे सांगायचे राहिले. कांदा आणि केळी या पिकामध्ये त्याला जास्तीत जास्त पानं अशी बारीक असतात किंवा अशी गुळगुळीत असतात. त्यामुळं त्याला कुठलेही स्प्रेइंग घेत असताना तुम्ही स्टिकर हे वापरलं पाहिजे. सिलिकॉन बेस्ड स्टिकर हे कुठल्याही स्प्रे मध्ये तुमचा जर स्प्रे चालू असेल तर त्यामध्ये सिलिस्टिक हे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे. जसं SRP तुम्हाला सिलिकॉन दिलेलं आहे, SRP 9 हे सिलिकॉन दिलेलं आहे, तसंच एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर जे असतंय 200 लिटर पाण्यासाठी फक्त 25 मिली प्रत्येक औषधामध्ये जर तुम्ही ते टाकलं किंवा त्यामध्ये वापरलं, प्रमाण फार कमी आहे. 200 लिटर पाण्याला फक्त 25 मिली प्रमाण आहे. जर ते वापरलं तर तुम्हाला त्या कांद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की सांगली विभागातील एक MP तात्या मेत्रे म्हणून यांचा एक लेख मी वाचला होता. त्यामध्ये लिओसिनचा वापर, कांद्यामध्ये लिओसिनचा वापर हा एक बहुतांश प्रकारे केला जातो. कांद्यामध्ये पात जर वाढायला लागली तर त्यामध्ये CCC क्लोरोमेक्वेट क्लोराइड आणि लिओसिन म्हणजे लिओसिन बाजारात येतं. आपल्या कंपनीचं सीझर नावाने येतं. 0.34 आणि बोरान याचा जर स्प्रे घेतला तर कांदा जे काय लागण केल्यानंतर जे काय सतत त्याची पात वाढत असते ते थांबण्यासाठी त्याचा उपयोग होतोय.